प्रेज द लॉर्ड. सर्वांना प्रभू येशूच्या नावात प्रेमी सलाम. प्रभूला धन्यवाद देतो. परमेश्वरांनी हा समय पुन्हा एकदा दिला, त्याचे आभार मानतो. तो जिवंत परमेश्वर आहे, जो तुमचा आणि माझा आहे. आपण प्रार्थना करू. धन्यवाद परमेश्वर पिता, तुझी स्तुती करतो, तुझी आराधना करतो परमेश्वर पिता. माझ्या देवा परमेश्वर पिता, या समयाबद्दल तुझ्या आभार उपकार स्तुती करतो परमेश्वर पिता. माझ्या देवा परमेश्वर पिता, आज तू आमच्याशी बोल माझ्या देवा. गुप्त आणि गहन गोष्टी परमेश्वर पिता तू प्रगट कर माझ्या देवा. धन्यवाद परमेश्वर पिता. बोलत असताना माझ्या देवा मुख माझा असेल, पण शब्द मात्र तुझ्या पवित्र आत्म्याच्या असू दे परमेश्वर पिता. बलाने नव्हे, पराक्रमाने नव्हे, तर माझ्या पवित्र आत्म्याने कार्यसिद्धीस होईल असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो. माझ्या देवा, माझ्या बुद्धीचा ताबा, माझ्या सर्व इंद्रियांचा ताबा मी तुझ्या हातामध्ये समर्पित करतो माझ्या देवा, आणि तुझ्या पवित्र आत्म्यात तू चालव माझ्या देवा. धन्यवाद येशू. प्रार्थना ऐकली, तुझ्या आभार मानतो. प्रार्थना प्रभू येशू ख्रिस्त याच्या गोड आणि पवित्र नावात प्रार्थना केली, म्हणून पिते तो ऐक. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आपण वचन वाचूया. मत्तेय याचा 18वा अध्याय. परमेश्वर नम्रतेविषयी आज आपल्याला शिकवत आहे. तुमच्याशी आणि माझ्याशी परमेश्वर बोलत आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मी वचन वाचतो. मत्तेय याचा 18वा अध्याय. त्यावेळेस शिष्य येशूकडे येऊन म्हणाले, स्वर्गाच्या राज्यात सर्वात मोठा कोण? तेव्हा त्याने एका बालकाला बोलावून त्याला त्यांच्यामध्ये उभे केले आणि म्हटले, मी तुम्हाला सांगतो, तुमचा पालट होईल. तुम्ही बालकासारखे झाल्याशिवाय स्वर्गाच्या राज्यात तुमचा प्रवेश होणार नाही. यास्तव जो कोणी स्वतःला या बालकाप्रमाणे नम्र करीतो, तो स्वर्गाच्या राज्यात सर्वात मोठा होय. आणि जो कोणी माझ्या नावाने अशा एखाद्या बालकाला जवळ करीतो, तो मला जवळ करीतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. परमेश्वर आज आपल्याशी बोलत आहे. जोपर्यंत आपण लहान बालकाप्रमाणे होत नाही, तोपर्यंत आपला स्वर्गाच्या राज्यात प्रवेश नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. लहान बालकाप्रमाणे म्हणजे काय? पुन्हा आईच्या गर्भात जाणं आणि पुन्हा परत बाहेर येणं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. परमेश्वर बोलत आहे, जोपर्यंत तुम्ही लहान बालकाप्रमाणे होत नाही, तोपर्यंत तुमचा प्रवेश स्वर्गाच्या राज्यात होणार नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. यासाठी आपल्याला काय करावं लागेल? जसं लहान मूल असतं, पूर्णपणे नम्र असतं, त्याला काही समजत नाही. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. त्याचप्रमाणे आपणही त्या लहान बालकाप्रमाणे होण्यासाठी आपण प्रत्येकाने एक तयारी केली पाहिजे. प्रेज द लॉर्ड. कारण जोपर्यंत आपण लहान बालकाप्रमाणे होत नाही, तोपर्यंत आपला स्वर्गाच्या राज्यात प्रवेश होणार नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मग हे कसं काय शक्य आहे? स्वर्गाच्या राज्यात प्रवेश करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? आपल्याला तयारी कशी करावी लागेल? प्रेज द लॉर्ड. हालेलुया. उदाहरणार्थ आपला मोबाईल आहे, बरोबर? आपण त्याला पासवर्ड टाकतो. ठीक आहे, आपण त्याला पासवर्ड टाकतो यासाठी की आपला मोबाईल कोणी उघडू नये, किंवा ज्या आपल्या काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत, काही विषय आहेत, ते समोरच्या व्यक्तीने पाहू नये. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्यासाठी आपण त्याला पासवर्ड टाकतो. पण एखाद्या व्यक्तीने जर तो मोबाईल घेतला आणि कितीही खोलण्याचा प्रयत्न केला तर तो खोलू शकत नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. खोलूच शकत नाही, कारण त्याला पासवर्ड टाकलेला आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. माझा सांगण्याचा अर्थ हा आहे की जर मोबाईलला आपण ज्यावेळेस पासवर्ड टाकतो आणि तो जर चुकीचा टाकून जर आपण खोलण्याचा प्रयत्न केला तर तो खोलू शकत नाही. जो पासवर्ड त्याला टाकलेला आहे त्याच पासवर्डने तो मोबाईल खोलेल. प्रेज द लॉर्ड. जर चुकीचा पासवर्ड टाकला तर आपण तो मोबाईल खोलू शकत नाही. मोबाईल आपण खोलू शकत नाही. त्या मोबाईलला जो पासवर्ड आपण टाकलेला आहे त्याच पासवर्डने तो मोबाईल खोलू शकतो. चुकीच्या पासवर्डने तो मोबाईल आपण खोलू शकत नाही. मग तसंच आहे प्रियांनो, जर चुकीचा पासवर्ड टाकल्यामुळे जर मोबाईल खोलत नाही, तर तुम्ही बघा, चुकीची कामं केल्यावर आपण स्वर्गाच्या राज्यात प्रवेश करू शकतो का? प्रेज द लॉर्ड. हालेलुया. नीट ऐका प्रियांनो, चुकीची कामं जर आपण केली तर आपला प्रवेश स्वर्गाच्या राज्यात होऊ शकत नाही. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. कुठलंही चुकीचं काम जर आपण केलं, ते प्रभूला न आवडणार असेल, तर आपला प्रवेश स्वर्गाच्या राज्यात होऊ शकत नाही.
त्यासाठी आपल्याला चांगली कामे करावी लागतील. जे आपल्यामधलं पाप आहे ते पाप आपल्याला दूर करावं लागेल, पश्चाताप करावा लागेल, हर एक पापांची अपराधांची क्षमा मागावं लागेल, प्रभूच्या चरणाजवळ बसावं लागेल. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. प्रभूच्या चरणाजवळ आपल्याला बसावं लागेल. प्रभूच्या चरणाजवळ बसून हर एक पापांची अपराधांची आपण क्षमा मागितली पाहिजे. परमेश्वर योहान याचा 6वा अध्याय आणि 35 वचनामध्ये परमेश्वर काय सांगत आहे प्रियांनो, आपण वाचू. येशू त्यांना म्हणाला, मीच जीवनाची भाकर आहे. जो माझ्याकडे येतो त्याला कधीही भूक लागणार नाही, आणि जो माझ्यावर विश्वास ठेवतो त्याला कधीही तहान लागणार नाही. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. परमेश्वर आपल्याशी बोलत आहे. परमेश्वर सांगत आहे, मीच ती जीवनाची भाकर आहे. जो माझ्याकडे येतो त्याला कधीही भूक लागणार नाही. आत्म्याच्या गोष्टी प्रियांनो, आणि एक आत्म्याच्या गोष्टी एक पवित्र आत्माच ओळखू शकतो. प्रेज द लॉर्ड. पवित्र आत्म्याच्या गोष्टी पवित्र आत्मा ओळखू शकतो. हा परमेश्वर तुमच्याशी आणि माझ्याशी काय बोलत आहे? परमेश्वर सांगत आहे, तुम्ही माझ्या जवळ या. हालेलुया. ज्या समयाला आपण परमेश्वराजवळ जातो त्यावेळेस आपल्याला कुठल्याही गोष्टीची अडचण भासत नाही. जरी तुम्ही अडचणीमध्ये असाल, आपण प्रभूच्या चरणाजवळ बसलो, प्रार्थना केली तर परमेश्वर आपली प्रार्थना ऐकतो. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. जर आपण आपली प्रार्थना विश्वासाने केली तर परमेश्वर आपली प्रार्थना ऐकतो. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. अशाच काही गोष्टी आहेत प्रियांनो. जर आपला प्रवेश स्वर्गाच्या राज्यात व्हावा असं जर वाटत असेल तर प्रभूच्या आज्ञा आपल्याला पाळाव्या लागतील. जे प्रभूचं वचन आहे त्या वचनावर आपल्याला विश्वास ठेवून आपल्याला चालावं लागेल. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. एक व्यक्ती होता, प्रभू येशू त्यांच्याशी बोलत असताना प्रभू येशू त्यांना सांगत होता, चोरी करू नका, खोटं बोलू नका. त्या समयाला तो व्यक्ती प्रभू येशूला काय सांगतो की प्रभू, ह्या गोष्टी मी पूर्वीपासून पाळत आलेलो आहे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. मी पूर्वीपासून या गोष्टी पाळत आलेलो आहे. त्यावेळेस प्रभू येशू त्याला काय म्हणाला? तुझ्यामध्ये एक कमी आहे. तो म्हणाला काय? जो तुमचा आणि माझा प्रभू आहे, प्रभू येशू, तो त्या व्यक्तीला म्हणाला, जे तुझ्याकडे आहे ते सर्व विकून गोरगरिबांना दे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. तुम्ही आणि मी करू का ते? शक्य नाही. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. विचारही करू शकत नाही. जे आपलं आहे ते विकून गोरगरिबांना दिलं. वाव, प्रेज द लॉर्ड, हालेलुया. परमेश्वर त्याच्याशी काय बोलत आहे? जे तुझ्याकडे आहे ते विकून गोरगरिबांना ते वाटून टाक. त्यावेळेस त्या व्यक्तीला खूप कसतरी वाटलं आणि तो तिथून निघून गेला. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. परमेश्वर आज आपल्याशी काय बोलत आहे? स्वर्गाच्या राज्यात आपला प्रवेश व्हावा असं जर आपल्या प्रत्येकाला वाटत असेल तर प्रभूची आज्ञा पाळणं आपल्याला गरजेचं आहे. प्रेज द लॉर्ड. पापांची अपराधांची आपण क्षमा मागितली पाहिजे. प्रभूच्या चरणाजवळ आपण बसलं पाहिजे. प्रभूची इच्छा काय आहे हे आपण जाणून घेतलं पाहिजे. कारण परमेश्वर वचनाद्वारे योहान 6 आणि 35 मध्ये आपल्याला सांगत आहे, मीच जीवनाची भाकर आहे. प्रेज द लॉर्ड. जो माझ्याकडे येतो त्याला कधीही भूक लागणार नाही, आणि जो माझ्यावर विश्वास ठेवतो त्याला कधीही ताण लागणार नाही. प्रेज द लॉर्ड. जो प्रभू येशूवरती विश्वास ठेवतो त्याला कुठलीही अडचण भासत नाही. मग ती कितीही मोठी अडचण असू द्या, कितीही मोठी अडचण असू द्या, परमेश्वर आपल्या बाजूने लढणारा तो परमेश्वर आहे. हालेलुया. तुमच्या मार्गात किती अडखळण येऊ दे, परमेश्वराच्या चरणाजवळ बसल्याच्या नंतर, परमेश्वराजवळ प्रार्थना केल्याच्या नंतर सर्व काही अडचणी सोडवणारा तो तुमचा आणि माझा जिवंत परमेश्वर आहे. जो राजांचा राजा, प्रभूंचा प्रभू, तो आपला प्रभू येशू, तो आपल्याबरोबर आहे. परमेश्वर वचनाद्वारे छान सांगत असतो, तू घाबरू नको कारण मी तुझ्याबरोबर आहे. प्रेज द लॉर्ड. प्रियांनो, प्रभू येशू आपल्यासोबत आहे. हालेलुया. तुमच्यासोबत आहे, माझ्यासोबत आहे. ज्या समयाला आपण रात्री झोपतो
त्या समयाला परमेश्वर आपल्यासोबत असतो. ज्या समयाला आपण रात्री झोपतो, आपला श्वासोच्छ्वास चालू असतो, पूर्ण शरीराची नियंत्रणे हे प्रभू येशूच्या हातामध्ये आहे, त्या परमेश्वराच्या हातामध्ये आहे. प्रेज द लॉर्ड. झोपेत असताना परमेश्वर आपल्यासोबत असतो. आपण ज्यावेळेस सकाळी उठतो, आपण आपल्या कामाला जातो, त्या समयालाही परमेश्वर आपल्यासोबत आहे. ज्या समयाला प्रभू येशूच्या चरणाजवळ आपण जातो, प्रभूला स्वीकारतो, त्या समयाला परमेश्वर आपल्या बाजूने असतो, आपल्यासोबत असतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया, हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रभू येशू सांगत आहे, तुम्ही माझ्यामध्ये राहा, मी तुमच्यामध्ये राहील. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. खूप छान वचन आहेत प्रभूची, की ज्याने आपल्या अंतःकरणाला एक शांती, एक वेगळ्या प्रकारचा आनंद प्राप्त होतो. आणि तो आनंद फक्त माझ्या प्रभू येशू जवळ आहे. प्रेज द लॉर्ड. त्या प्रभूच्या वचनामध्ये आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. महान परमेश्वर आहे, महान परमेश्वर आहे तो. कितीही दुःख असू द्या, कितीही त्रास होऊ द्या, ज्या समयाला आपण परमेश्वराच्या चरणाजवळ बसतो ना, सर्व दुःख निघून जातो. ज्या समयाला आपण परमेश्वराचं वचन वाचतो ना, सर्व दुःख निघून जातं. तुमचे दुःखच तुमचा आनंद होईल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुमचे दुःखच तुमचा आनंद होईल. किती छान आहे. जे काही आपलं दुःख आहे ते प्रभू येशूमध्ये 101% आनंद होईल. ज्या समयाला आपण प्रभू सोबत चालण्याचा प्रयत्न करू ना, किती दुःख असू द्या प्रियांनो, एक वेगळ्या प्रकारची शांती निर्माण होते, जी मी आणि तुम्ही अनुभवली आहे. त्या गेल्या काही दिवसांमध्ये मी अनुभवलेली आहे, तुम्ही अनुभवलेली आहे. येणारे आता दिवस इतके वाईट आहेत, त्यामध्ये आपण त्या गोष्टी अनुभवत असतो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. स्वर्गाच्या राज्यात प्रवेश करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? सर्वात महत्त्वाची गोष्ट, पापांची, अपराधाची आपण क्षमा मागू. जे काही आपल्याकडनं आत्तापर्यंत पाप झालेलं आहे, त्या पापांची, अपराधांची आपण क्षमा मागू. जुनं जीवन सोडून नवीन जीवनात आपण प्रवेश करू. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ज्या समयाला आपण जुनं जीवन सोडण्याचा विचार करतो ना, विचार करून पहा प्रियांनो, तुम्ही विचार करून पहा. तो अनुभव तुम्ही घेतलेला असेल, कदाचित मी अनुभव घेतलेला. ज्या समयाला आपल्याला वाटतं हे एक पाप आहे आणि हे पाप आपल्याला करायचं नाही आहे, ते मी करू शकत नाही, ज्या समयाला आपण असा विचार करतो ना, एक वेगळ्या प्रकारचा आनंद निर्माण होत असतो. कारण ज्या समयाला आपण जुनं जीवन सोडण्याचा विचार करतो ना, जुनं जीवन आपण सोडून देतो आणि प्रभूच्या आज्ञा पाळण्यासाठी, प्रभूच्या वचनावरती विश्वास ठेवण्यासाठी आपलं मन आपण एकाग्र करतो, एक निर्माण करतो ना, पापांची, अपराधांची क्षमा मागतो ना, त्या समयाला पूर्ण जीवन, उदाहरणार्थ मी किरण आहे, ज्या समयाला मी माझं जुनं जीवन सोडण्याचा प्रयत्न, विचार करतो ना, त्याच समयाला तो जुना किरण मरून जातो. प्रेज द लॉर्ड. आणि एक नवीन किरण तयार होतं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि तो नवीन किरण माझ्या प्रभू येशूने तो तयार केलेला आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. माझ्यातला स्वभाव तो परमेश्वराने निर्माण केलेला आहे, जो प्रभूमध्ये आहे. प्रभू येशू किती पवित्र आहे, त्याच्या इतकं पवित्र तर तुम्ही आणि मी होऊ शकत नाही. तो खूप पवित्र होता, त्याच्या ठाई पाप नव्हतं, तो आपल्यासाठी पापी झाला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जो तुमच्या आणि माझ्यासाठी तो पापी झाला. माझा परमेश्वर खूप पवित्र आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. त्याचप्रमाणे जुनं जीवन सोडून आपण नवीन जीवनात ज्यावेळेस प्रवेश करतो ना, त्यावेळेस देवाचा पवित्र आत्मा आपल्यामध्ये प्रवेश करतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि प्रत्येक वेळोवेळी आपण जे जे काम करण्यासाठी आपण जात असतो, ते काम करण्यासाठी तो पवित्र आत्मा आपल्याला मदत करत असतो. मग ते काम जर चुकीचं असेल तर तो पवित्र आत्मा आपल्याला जागृत करतो. अनुभव घेतलेला असेल तुम्ही, आपण एखादं काम करायचं असेल किंवा करत असेल, जर ते चुकीचं काम असेल तर पवित्र आत्मा आपल्याला ते प्रकट करतो, हे चुकीचं काम आहे. आणि त्या समयाला जे पाप तुमच्या हातातून होणार असतं ते पाप होत नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण ह्या गोष्टी कधी करतात? ज्या समयाला आपण प्रभूच्या चरणाजवळ जातो, प्रभूला स्वीकारतो.
हालेलुया. आज कित्येक तरी लोक आहेत, विश्वासू लोक आहेत, अविश्वासू तर विषय सोडून द्या, पण जे विश्वासू लोक आहेत, जे प्रभूमध्ये आहेत, ठाऊक असं हे पाप आहेत, तरी पण ते करत असतात. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि ज्या समयाला ते पाप आपल्या हातातून घडतं ना, आपल्यामध्ये असणारा पवित्र आत्मा खिन्न होतो. प्रियांनो, खिन्न होतो. तो अनुभव घेतलेला आहे प्रियांनो, तुम्ही घेतलेला असेल. आपल्याला माहिती आहे आपला प्रभू येशू, त्याचं वचन आपल्याला माहिती आहे, सगळ्या गोष्टी माहिती आहे, तरी पण आपल्या हातातून ज्यावेळेस पाप होतो ना, त्यावेळेस पवित्र आत्मा जो आहे तो खिन्न होतो. प्रियांनो, दुसरी चूक आपण परत करतो त्यावेळेस पवित्र आत्मा खिन्न होतो. ज्या समयाला मी अनुभव घेतलेला आहे, मी माझा अनुभव सांगतो, ज्या समयाला मला माहिती हे पाप आहे, तरी पण ते मी पाप केलं, तर त्या समयाला माझ्यातला असलेला पवित्र आत्मा खिन्न होतो. आपल्याला ते जाणवतं की हे पाप होतं, तरी पण आपण ते केलेलं आहे. याचा अर्थ काय? आपल्यामध्ये जो असणारा पवित्र आत्मा तो खिन्न होतो. दुसऱ्यांदा पुन्हा एकदा पाप करतो, त्यावेळेस हे पवित्र आत्मा आपल्यामध्ये खिन्न होतो. प्रियांनो, पवित्र आत्मा सहजासहजी आपल्यामधून जात नाही. प्रियांनो, का माहिती? त्याची इच्छा नाही आपल्याला सोडून जावं. त्याला माहिती आहे माझी नजर जर मी याच्यापासून दूर केली तर याचा नाश होईल, हा नाशाच्या मार्गात जाईल. त्यामुळे पवित्र आत्मा, आपण वारंवार चुका करतो ना, त्या समयाला देवाचा पवित्र आत्मा आपल्याला सोडून जातो. प्रियांनो, आपल्याला ठाऊक आहे, माझा अनुभव सांगतो मी, आपल्याला ठाऊक आहे की आपण हे पाप करतोय, हे पाप आहे. ज्या समयाला आपण वेळोवेळी ते पाप करतो ना, त्यावेळेस देवाचा पवित्र आत्मा आपल्यामधून निघून जातो. ज्या समयाला नवीन प्रभूमध्ये आलो होतो, त्याच समयाला माहिती आहे प्रभू येशू जिवंत, पण प्रभू येशूचं वचन माहिती आहे, तरी पण वेळोवेळी पाप करायचं, पवित्र आत्मा खिन्न व्हायचा. आणि ज्या समयाला देवाचा पवित्र आत्मा आपल्याला सोडून जातो ना प्रियांनो, पूर्णपणे आपण नाशाच्या मार्गात जात असतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. असा एकच सत्याचा कैवारी आत्मा आहे जो आपल्याला त्या नाशाच्या मार्गापासून दूर करतो. कारण आपण प्रत्येक वेळी आपलं जीवन जगत असताना तो पवित्र आत्मा आपल्याला सुचवत असतो, हे पाप आहे, हे करू नकोस. त्या समयाला आपण ते पाप करत नाही. असा एकच आत्मा येतो, सत्याचा कैवारी आत्मा. हालेलुया. सत्याचा दुसरा कैवारी आत्मा. हालेलुया. ज्या समयाला प्रभू येशू या पृथ्वीवरती होते, त्यानंतर आपल्यासाठी ते क्रूसावरती खेळले गेले. त्यानंतर ते उठले, तिसऱ्या दिवशी उठले, आणि उठल्याच्या नंतर ज्या समयाला ते स्वर्गात गेले, त्याच्यानंतर प्रभू येशू स्वर्गात गेल्याच्या नंतर प्रभूने आपल्यासाठी सत्याचा दुसरा कैवारी आत्मा पाठवून दिला, यासाठी की वेळोवेळी तो पवित्र आत्मा आपल्याला मदत करेल. प्रेज द लॉर्ड. सत्य काय आहे ते आपल्याला प्रगट करेल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. असा तो सत्याचा दुसरा कैवारी आत्मा. स्वर्गाच्या राज्यात प्रवेश करण्यासाठी काय करावं लागेल? प्रेज द लॉर्ड. हालेलुया. गेल्या काही दिवसापासून मी हाच विचार करत आहे, मी माझ्या परिवारालाही सांगत आहे. हे परमेश्वराने जीवन आपल्याला दिलेलं आहे. कशासाठी दिलेलं आहे प्रियांनो? प्रत्येकाने एक विचार करा, प्रभूने हा जन्म आपल्याला कशासाठी दिलेला आहे? परमेश्वराने तुम्हाला आणि मला का निवडलेलं आहे? असे जगामध्ये कित्येक तरी लोक आहेत, त्यांना का निवडलं नाही परमेश्वराने? तुम्हाला आणि मला का निवडलं? कारण प्रभूची योजना तुमच्यासाठी काहीतरी आहे. प्रेज द लॉर्ड. प्रभूची इच्छा तुमच्यासाठी काहीतरी आहे. प्रत्येकाने मनाशी ठरवलं पाहिजे. आत्तापर्यंत आपण आपल्यासाठी जगत होतो प्रियांनो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आत्तापर्यंत आपण आपल्यासाठी जगत होतो, पण इथून पुढे प्रत्येकाने हा विचार केला पाहिजे का प्रभू, इथून पुढे मी तुझ्यासाठी जगेल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुझी इच्छा पूर्ण करण्यासाठी मी जगेल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ज्या समयाला मी मागाशी सांगितलं, त्या व्यक्तीशी परमेश्वर बोलत होता, तर तो व्यक्ती त्यांना काय म्हणाला? ज्या समयाला परमेश्वर त्यांच्याशी बोलत होता, तुम्ही खून करू नका, चोरी करू नका, लबाडी करू नका, तर त्यावेळेस तो व्यक्ती प्रभूला काय समजतो? या गोष्टी मी पहिल्यापासून त्या करत आहे, त्या पाळत आहे. त्या समयाला प्रभू येशू त्या व्यक्तीशी बोलला, तुझ्यामध्ये एक कमी आहे,
तू जरी या गोष्टी पाळत असशील तरी तुझ्यामध्ये एक कमी आहे. जे तुझ्याकडे आहे ते विकून तू गोरगरिबांना वाट. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ठाऊक आहे तुम्ही आणि मी त्या गोष्टी करू शकत नाही. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. पण ज्या गोष्टी गरजेच्या आहेत त्या आपण केल्या पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ज्या गोष्टी गरजेच्या आहेत त्या आपण त्या गोष्टी केलेल्या पाहिजे. प्रभू येशूच्या वचनावरती आपण विश्वास ठेवला पाहिजे. प्रभूच्या मार्गावर चालण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. एखादा व्यक्ती तुमच्याकडे आला, त्याने एखादी गोष्ट तुमच्याकडे मागितली तर आपण त्या गोष्टी दिल्या पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. महान परमेश्वर आहे जो आज तुमच्याशी आणि माझ्याशी बोलत आहे. स्वर्गाच्या राज्यात जाण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कधी कधी आपण समोरच्या व्यक्तीवर इतकं रागवतो ना खूप मनाशी आपण एक राग धरून ठेवतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि ज्या समयाला आपल्याला राग येतो त्या समयाला पाप आपल्यामध्ये प्रवेश करत असतं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि ते पाप आपल्याला नाशाच्या मार्गात जाण्यासाठी प्रवृत्त करत असतो. आपल्याला राग येतो, आपण चुकीच्या गोष्टी करतो, वाईट गोष्टी करतो, प्रभूला न आवडणाऱ्या गोष्टी करतो. तर त्या समयाला आपण प्रभूपासून लांब जात असतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रभूचं वचन काय सांगतं? एपिसकारास 4 अध्याय आणि 26 वचनमध्ये प्रभूचं वचन काय सांगतं? तुम्ही रागवा परंतु पाप करू नका. तुम्ही रागात असताना सूर्य मावळू नये आणि सैतानाला वाव देऊ नका. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्ही रागवा पण पाप करू नका. परमेश्वराचं वचन काय सांगतं? तुम्ही रागवा पण पाप करू नका. जरी रागावला तर सूर्य मावळायच्या आत आपला राग तो शांत झाला पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जर आपण एखाद्या व्यक्तीला जर चुकीचं बोललं असेल किंवा वाईट बोललो असेल तर दिवस मावळायच्या आत आपण त्या व्यक्तीची माफी मागितली पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. असं अंतःकरण आपलं तयार झालं पाहिजे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. दुसऱ्यांनी तुमच्या जीवनात किती अडथळे आणण्याचा प्रयत्न करू द्या, परमेश्वर तुमच्या बाजूने उभा आहे. ज्या समयाला आपण परमेश्वराच्या वचनाद्वारे आपण चालत असतो ना, परमेश्वराचं वचन आपल्यामध्ये असतं ना, त्यावेळेस परमेश्वर आपल्या बाजूने असतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण तुम्ही प्रभूमध्ये आणि प्रभू तुमच्यामध्ये. हालेलुया. ज्या समयाला आपण प्रभूच्या वचनाद्वारे चालण्याचा प्रयत्न करतो, प्रभूच्या वचनाद्वारे आपण चालतो ना, त्यावेळेस प्रभू तुमच्या आणि माझ्यामध्ये असतो आणि आपण प्रभूमध्ये असतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि ज्या समयाला परमेश्वर आपल्यासोबत आहे, आपल्या बाजूने, आपल्यामध्ये आहे, हे परमेश्वराचं मंदिर आहे. परमेश्वर आपल्यामध्ये राहतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि जर आपल्यासोबत जर परमेश्वर असेल तर आपल्याला घाबरायचं कारण नाही. कितीही मोठं संकट येऊ द्या, कारण परमेश्वर तो राजांचा राजा, प्रभूंचा प्रभू आपल्या बरोबर आहे. प्रेज द लॉर्ड. तुमच्या मार्गात किती अडथळे आणण्याचा प्रयत्न करू द्या, एक मार्ग जरी बंद झाला तर दुसरा मार्ग परमेश्वर आपल्यासाठी मोकळा करतो आणि तो आनंदाचा असतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती अडथळे आणण्याचा प्रयत्न करू द्या, तुम्हाला कोणी कितीही वाईट बोलू द्या, परमेश्वर आपल्या बाजूने आहे. प्रभूच्या वचनामध्ये परमेश्वर काय सांगतो? मत्ते 18 अध्याय आणि 6व्या वचनामध्ये परमेश्वर काय सांगतो आपण वाचूया. माझ्यावर विश्वास ठेवणाऱ्या या लहानातील एकाला जो कोणी अडखळवेल त्याच्या गळ्यात मोठ्या जात्याची तळी बांधून त्याला समुद्राच्या खोल पाण्यात बुडवावे, ह्यात त्याचे हित आहे. अडखळणामुळे जगाची केवढी दुर्दशा होईल. अडखळले तर अवश्य होणार, परंतु ज्या माणसाकडून अडखळण होईल त्याची केवढी दुर्दशा होणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बघा परमेश्वर किती छान बोलत आहे. परमेश्वर तुमच्यासोबत असेल ना, कुठल्याच गोष्टीची आपल्याला कमी नाही. सर्व गोष्टी तुमच्या जवळ असतील.
आपण कितीतरी वेळा प्रार्थना करतो, परमेश्वर हे मला दे, परमेश्वर ते मला दे. कित्येक दिवस आम्ही भाड्याच्या घरात राहत होतो, आम्हाला स्वतःचं घर नव्हतं, पण कधी घरासाठी प्रार्थना केली नाही. माझे आई वडील ते नेहमी मला म्हणायचे की तू प्रार्थना कर, आपल्या घरासाठी प्रार्थना कर. प्रियांनो, खरं सांगतो, ज्याला घर नाही त्याच्यासाठी मी प्रार्थना करतो. मी माझ्या घरासाठी कधीच प्रार्थना नाही केली का परमेश्वर तुम्हाला घर दे. मी तर नेहमी म्हणायचो, परमेश्वर तुझ्या इच्छेनुसार. इथे काय स्वर्गामध्ये तू माझ्यासाठी घर बांधत आहे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. कधी घरासाठी प्रार्थना नाही केली. पण ज्यांना घर नाही, कित्येक तरी लोक प्रार्थनेची विनंती द्यायची, आमच्या घरासाठी प्रार्थना करा, आम्हाला घर नाही, आम्हाला जागा नाही. अशा लोकांसाठी मी प्रार्थना करायचो. पण त्याचा परिणाम काय झाला? मी त्यांच्यासाठी प्रार्थना करत होतो, परमेश्वराने आम्हाला एक नवीन घर देऊन आम्हाला आशीर्वादित केलं. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. आज या ठिकाणी हे बसलेले हे माझं स्वतःचं आणि हक्काचं घर आहे, जे माझ्या प्रभू येशूने मला दिलेलं आहे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. प्रभू महान आहे, महान परमेश्वर आहे तो. त्याची दया सनातन आहे. आपण विश्वासही ठेवू शकत नाही. परमेश्वराचं वचन सांगतं, जागा पुरणार नाही एवढा मी आशीर्वाद तुला देईन. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. ज्या समयाला आपण प्रभूच्या वचनाद्वारे चालतो, प्रभूला अनुसरतो, प्रभूला आवडणाऱ्या गोष्टी करतो, त्या समयाला आपल्याला प्रार्थना करण्याची गरज नाही. प्रार्थना करण्याच्या अगोदर परमेश्वर सर्व गोष्टी जाणतो. तुम्हाला काय हवं आहे ही सर्व काही गोष्टी परमेश्वराला माहिती. तरी पण परमेश्वराचं वचन सांगतं, मागा म्हणजे मिळेल. त्यासाठी आपण प्रार्थना करतो. ज्यावेळेस आपण प्रार्थना करतो, विश्वासाने प्रार्थना करतो, परमेश्वर ती गोष्ट आपली पूर्ण करतो. हालेलुया. मी माझ्या स्वतःच्या घरासाठी कधीच प्रार्थना केली नाही. परमेश्वराने, त्या जिवंत परमेश्वराने सुंदरसं असं घर देऊन त्यांनी माझ्या परिवाराला आशीर्वादित केलं. घर यासाठी हवं होतं, या जगात असताना स्वर्गामध्ये परमेश्वर आपलं घर तर बांधत आहे, पण या पृथ्वीवर असताना, या जगात असताना एक स्वतःचं घर असावं म्हणून घर पाहिजे होतं. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. आणि परमेश्वराने तो आशीर्वाद दिला. प्रभूचे आभार मानतो, प्रभूला धन्यवाद देतो. प्रियांनो, प्रभू महान आहे. पुन्हा एकदा बोलतो, स्वर्गाच्या राज्यात प्रवेश करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? परमेश्वर तुमच्याशी आणि माझ्याशी बोलत आहे. परमेश्वराचं वचन एका ठिकाणी सांगतं, स्तोत्रसंहिता 119 आणि 133 मध्ये परमेश्वर काय बोलत आहे? तुझ्या वचनाच्या द्वारे माझी पावले स्थिर कर आणि कसल्याही दुष्टाईची सत्ता माझ्यावरती चालू देऊ नको. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. स्तोत्रसंहितेमध्ये किती छान वचन आहे. ज्या समयाला आपण परमेश्वराजवळ प्रार्थना करतो, सर्व पापांची, अपराधांची जुनं जीवन सोडून आपण ज्यावेळेस प्रार्थना करतो, त्यावेळेस परमेश्वर आपल्याला स्वीकारतो. आपल्यामध्ये प्रभू आणि प्रभूमध्ये आपण असतो. प्रेज द लॉर्ड, हालेलुया, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. ज्या समयाला आपण जुनं जीवन सोडून देण्याचा प्रयत्न करतो ना, त्या समयाला परमेश्वर आपल्याला जवळ घेतो. देवाचा आत्मा आपल्याला स्पर्श करतो. कारण ज्या समयाला आपण पापांची, अपराधांची क्षमा मागतो, मी पहिल्या भागात सांगितलं होतं, एखादा व्यक्ती, पापी मनुष्य ज्या समयाला सर्व पापांची, अपराधांची क्षमा मागतो, जुनं जीवन सोडून देतो आणि नवीन जीवनात ज्या समयाला प्रवेश करतो, प्रभू येशूला स्वीकारतो, त्याच समयाला देवाचा पवित्र आत्मा तुमच्यामध्ये प्रवेश करतो. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. पवित्र आत्मा मिळवण्यासाठी आपल्याला प्रार्थना करण्याची गरज नाही. प्रियांनो, आज कित्येक तरी लोक पवित्र आत्मा मिळवण्यासाठी प्रार्थना करतात, त्यासोबत पापही करतात, तर पवित्र आत्मा येऊ शकत नाही. तो पवित्र आहे. एका घरात 2 व्यक्ती राहू शकत नाही. एक तर अंधार राहील, नाही तर उजेड राहील. प्रेज द लॉर्ड. तसेच हे आपलं मंदिर आहे, यामध्ये पाप राहील, अशुद्धता राहील, नाही तर पवित्रता राहील. प्रेज द लॉर्ड. आणि जर पवित्रता मिळवण्यासाठी आपल्याला सर्वात प्रथम आपल्यामध्ये जी अशुद्धता आहे ती बाहेर काढावं लागेल. हे पूर्ण मंदिर आपल्याला रिकामं करावं लागेल. त्याच समयाला देवाचा पवित्र आत्मा आपल्यामध्ये प्रवेश करेल. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. आणि ज्या समयाला आपण पापांची, अपराधांची क्षमा मागतो
अशुद्धता बाहेर येते, त्याच समयाला देवाचा पवित्र आत्मा तुमच्या आणि माझ्यामध्ये प्रवेश करतो. पवित्र आत्मा मिळवण्यासाठी प्रार्थना करण्याची गरज नाही प्रियांनो. कित्येक तरी देवाचे दास लोकांना सांगत आहेत, देवाचा पवित्र आत्मा मिळवण्यासाठी प्रार्थना कर, पण ते दास हे सांगत नाही की त्यासाठी तुम्हाला प्रार्थना करावी लागेल, जुनं जीवन सोडून द्यावं लागेल आणि नवीन जीवनामध्ये प्रवेश करावा लागेल, असं कोणी सांगत नाही. शेवटचा काळ सुरू आहे. खूप गुप्त आणि गहन गोष्टी आहे प्रियांनो, ज्या तुम्हाला आणि मला समजल्या पाहिजे. ठाऊक नाही परमेश्वर कधी येईल, ठाऊक नाही उद्याची सकाळ तुम्ही आणि मी पाहू शकतो का. आणि जर प्रभू येशू उद्या येणार असेल तर आज आपली ती तयारी आहे का? आपल्यामधली अशुद्धता बाहेर निघाली आहे का? आणि जर अशुद्धता बाहेर निघाली नसेल तर आपण स्वर्गाच्या राज्यात प्रवेश करू शकत नाही. प्रभू येशू सोबत आपण जाऊ शकत नाही. प्रेज द लॉर्ड. स्वर्गाच्या राज्यात प्रवेश करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्यासाठी आपल्यामधली अशुद्धता बाहेर निघाली पाहिजे. शौलाचा पौल झाला. शौल कसा व्यक्ती होता? किती रागिष्ट, किती गर्विष्ठ, खूप पापी मनुष्य होता शौल. पण शौलाचा पौल झाला. प्रेज द लॉर्ड. आणि ज्या समयाला शौलाचा पौल झाला त्यावेळेस परमेश्वर त्याचा उपयोग करून घेऊ लागला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आपण कितीही पापी मनुष्य असलो, जर प्रभू येशूच्या चरणाजवळ जर आपल्याला जायचं असेल, आपण ती पापे जर कबूल केली, आपल्यातली अशुद्धता जर बाहेर काढली, त्या समयाला देवाचा पवित्र आत्मा आपल्यामध्ये प्रवेश करतो आणि प्रत्येक वेळोवेळी तो आपल्याला शिकवत असतो. प्रेज द लॉर्ड. आणि ज्या समयाला आपल्यामध्ये पवित्र आत्मा असेल ना प्रियांनो, स्वर्गाच्या राज्यात जाण्यासाठी आपल्याला कोणीही अडखळू शकत नाही. हालेलुया. प्रभू येशूपेक्षा सैतान मोठा नाही. माझा प्रभू येशू मोठा आहे, जो राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू आहे. संपूर्ण जगावर सत्ता स्थापित करणारा तो जिवंत परमेश्वर आहे. संपूर्ण जगावर राज्य करणारा तो जिवंत परमेश्वर आहे, ज्याने तुम्हाला आणि मला प्रेम शिकवलं. जगात वावरत असताना कसं वावरावं हे त्यांनी तुम्हाला आणि मला शिकवलं. आपण कसं वागावं, आपलं बसणं कसं, आपलं उठणं कसं असावं हे प्रभूने आपल्याला शिकवलं. आपलं असं अंतःकरण झालं पाहिजे प्रियांनो, आपल्याकडे बघून समोरचा व्यक्ती तो म्हणाला पाहिजे का ख्रिस्ती याच्या ठाई आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कित्येक तरी लोक म्हणत असतात मी ख्रिस्ती आहे, मी ख्रिस्ती आहे. आपल्याला बोलायची गरज नाही. ज्या समयाला देवाचा पवित्र आत्मा आपल्यामध्ये असतो ना, त्या समयाला समोरचा व्यक्ती ॲटोमॅटिकली त्या गोष्टी ओळखतो की हा खरंच ह्यामध्ये देवाचा पवित्र आत्मा आहे. पवित्र आत्मा आपल्यामध्ये आहे हे लोकांनी ओळखलं पाहिजे प्रियांनो. तुम्ही आणि मी सांगून फायदा नाही, मी ख्रिस्त आहे. प्रभूजी प्रभूजी म्हणणाऱ्या प्रत्येकाचा प्रवेश स्वर्गाच्या राज्यात होणार नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आपण किती जरी म्हटलो मी प्रभू येशूच्या वचनावर चालतो, येशूची वचनं ऐकतो, पण त्या प्रभूला सर्व काही ठाऊक आहे. आपण जगाला फसवू शकतो, पण त्या परमेश्वराला फसवू शकत नाही, ज्याने आईच्या गर्भात असताना आपल्याला सांभाळलं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ज्याने आईच्या गर्भात असताना आपल्याला सांभाळलं, त्या परमेश्वराला सर्व काही ठाऊक. जगाला फसवू शकाल प्रियांनो, त्या प्रभूला कधीच आपण फसवू शकत नाही. आपलं जीवन कसं असावं, आपण कसे असावे, प्रत्येकाने याचा विचार केला पाहिजे. शेवटचा काळ सुरू आहे प्रियांनो. शेवटच्या काळातली चिन्ह ही सुरू झालेली आहेत प्रियांनो. ठाऊक नाही परमेश्वर कधी येईल, माहित नाही आपण उद्याचा दिवस पाहू का नको. एक उचलला जाईल आणि एक खालीच असेल. ज्या समयाला परमेश्वर येईल ना, प्रभूच्या वचनाद्वारे परमेश्वर बोलत असतो, जात पीठ दळत असताना एक उचलली जाईल आणि एक ठेवली जाईल, परमेश्वराच्या वचनात सांगितलेलं आहे. मग त्यामध्ये आपण आहे का?
आपण ठेवणाऱ्यांमध्ये आहे का उचलणाऱ्यांमध्ये आहे, हे आपण आज ठरवायचं. आज रात्री झोपत असताना तुम्ही विचार करा का ज्या समयाला प्रभू येशू येईल तर परमेश्वर मला उचलेल का खाली ठेवेल, हे प्रत्येकाला ठाऊक आहे. माझ्यामध्ये काय आहे मला ठाऊक आहे, तुमच्यामध्ये काय आहे तुम्हाला ठाऊक आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. विचार करा प्रियांनो, ठाऊक नाही परमेश्वर उद्याचा दिवस आपण पाहू का नाही ठाऊक नाही, त्यासाठी आजच आपली तयारी झाली पाहिजे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. सर्वांनी प्रार्थना करा. स्तोत्रसंहिता 119, 133. तुझ्या वचनाच्या द्वारे माझी पावले स्थिर कर आणि कसल्याही दुष्टाईची सत्ता माझ्यावर चालू देऊ नको. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. सर्वांनी प्रार्थना करा प्रियांनो. हे माझ्या परमेश्वरा, तुझ्या वचनावर मला स्थिर कर. तुझं वचन माझ्यामध्ये असू दे. जे समयाला परमेश्वराचं वचन आपल्यामध्ये असेल ना, किती अडचणी येऊ दे प्रियांनो, आपल्या बाजूने आपला परमेश्वर लढण्यासाठी तयार आहे. हालेलुया. आणि ज्या समयाला संपूर्ण आपण पापातून मुक्त होऊ, आपलं जीवन एक जुनं जीवन सोडून नवीन जीवन जर आपल्यामध्ये असेल तर स्वर्गाच्या राज्यात प्रवेश आपला नक्कीच होईल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि फक्त आपल्यापुरतं मर्यादित नाही आहे प्रियांनो. उदाहरणार्थ माझा परिवार आहे, मी किती प्रार्थना केली, माझा प्रवेश स्वर्गाच्या राज्यात झाला, पण मी स्वर्गात असताना माझे आई वडील, माझी पत्नी, माझं लेकरू, माझा संपूर्ण परिवार, माझे नातेवाईक आहेत का? आणि ज्या समयाला उदाहरणार्थ मी स्वर्गात आहे आणि माझा परिवार नाही, तर कसं वाटेल प्रियांनो? एक इमॅजिन करा, तुम्ही स्वर्गामध्ये आहे पण तुमचा परिवार स्वर्गामध्ये नाही, किंवा तुमचा परिवार स्वर्गामध्ये आहे पण तुम्ही स्वर्गामध्ये नाही. श्रीमंत व्यक्तीचं आणि लाजराचं उदाहरण तुम्हा सर्वांना माहिती आहे. आपल्याकडे वेळ नाही एवढा, प्रत्येकाला ठाऊक आहे. एक श्रीमंत व्यक्ती होता आणि लाजर हा अब्रामाच्या उराशी होता, आणि श्रीमंत व्यक्ती त्या अधोलोकामध्ये होता. तो अधोलोकातून त्या सुखलोकामध्ये पाहत होता की लाजर अब्रामाच्या उराशी आहे. ते वचन तुम्ही बायबल काढून तुम्ही वाचू शकता, आपल्याकडे वेळ नाही. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आपलं जीवन कसं आहे प्रियांनो, हे सर्वांनी एक अनुकरण करा. आजच इथून पुढे आपलं जीवन कसं असावं, जुनं जीवन जर कदाचित कोणी सोडलं नसेल तर आजच ते सोडून द्या आणि नवीन जीवनात प्रवेश करा. असं ते नवीन जीवन का ज्या ठिकाणी आनंद आहे, ज्या ठिकाणी सुख आहे, सर्व गोष्टी अवेलेबल आहेत, त्या ठिकाणी तुम्ही आणि आपण जाण्याचा प्रयत्न करावा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्या गोष्टी मिळवण्याचा आपण प्रयत्न करावा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि विश्वास ठेवतो परमेश्वर आज तुमचं आणि माझं तारण करेल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आज आपण परमेश्वराजवळ प्रार्थना करू. सर्व त्या दुष्टापासून, सर्व पापापासून परमेश्वर आज आपल्याला सोडवेल. आज आपण अंतःकरण आपलं तयार करू की जे काही आपल्यामध्ये पाप आहे, परमेश्वराच्या चरणाजवळ आपण प्रार्थना करू. परमेश्वरा, माझ्यामध्ये हे पाप आहे, मी आज त्या पापांची अपराधाची कबुली देतो. आज तू त्या पापापासून तुम्हाला मुक्त कर, आज त्या श्रापापासून तुम्हाला मुक्त कर, आज त्या पिढेपासून तुम्हाला मुक्त कर. आत्तापर्यंत जे काही मी पाप केलेलं आहे त्या पापापासून तुम्हाला मुक्त कर. सर्व पापे आठवा प्रियांनो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. सर्व पापे आठवा. तुम्ही आणि मी केलेली पापे आपल्या सर्वांना माहिती आहे. मी ह्या चुकीच्या गोष्टी केलेल्या आहेत, मी त्या चुकीच्या गोष्टी केलेल्या आहेत, हे प्रत्येकाला माहिती आहे. त्या चुकीच्या गोष्टी तुम्ही आठवा प्रियांनो आणि त्यावरती प्रार्थना करा. आज परमेश्वर तुम्हाला आणि मला तारण देईल. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. जो बुटका मनुष्य होता, झाडावरती बसलेला होता, त्याला प्रभू येशूला पाहण्याची एक आस होती. हालेलुया. प्रभू येशूला भेटण्याची आस होती.
त्या गर्दीत तो परमेश्वराला पाहू शकत नव्हता, त्यासाठी तो झाडावरती चढला. प्रियांनो, तो राजांचा राजा, प्रभूंचा प्रभू होता. त्यांनी त्याच्या मनातली गोष्ट ओळखली आणि तो काय म्हणाला, आज मला तुझ्या घरी यायचंय. प्रेज लॉर्ड, हालेलुया. मग तो खाली आला आणि प्रभू येशू त्याच्यासोबत त्याच्या घरी गेला. हालेलुया. आज आपण प्रभूला बोलूया, आज प्रभूजवळ प्रार्थना करूया. हे माझ्या देवा, हे माझ्या परमेश्वरा, आज तू माझ्यामध्ये, माझ्या परिवारामध्ये, आमच्या कलिसियामध्ये, आमच्या गावामध्ये खूप प्रार्थनेची गरज आहे प्रियांनो. प्रेज लॉर्ड, हालेलुया. आणि सर्व गोष्टीतून आज परमेश्वर तुम्हाला सोडवेल, सर्व पिढेतून, सर्व शापातून, हर एक दुष्टाईतून आज परमेश्वर तुमचं आणि माझं तारण करेल. आपण प्रार्थना करू. आपण सर्वजण डोळे झाकू. यीशु के नाम से मांगेगा वो, शीघ्र ही उत्तर पाएगा. यीशु के नाम से मांगेगा वो, शीघ्र ही उत्तर पाएगा. स्वर्गीय अनुग्रह का भंडार खोल, स्वर्गीय अनुग्रह का भंडार खोल. हमको आशीष दे, स्वर्गीय अनुग्रह का भंडार खोल. हमको आशीष दे. सुन ले तू प्रार्थना, उत्तर दे. सुन के याचना, सुन ले तू प्रार्थना, उत्तर दे. सुन के याचना, स्वर्गीय अनुग्रह का भंडार खोल. हमको आशीष दे, स्वर्गीय अनुग्रह का भंडार खोल. हमको आशीष दे. पापों से क्षमा करने वाले, श्राप से मुक्ति देने वाले, स्वर्गीय अनुग्रह का भंडार खोल. हमको आशीष दे. सुन ले तू प्रार्थना, उत्तर दे. सुन के याचना. धन्यवाद परमेश्वर पिता, तुझी स्तुती करतो, तुला धन्यवाद देतो राजांच्या राजा, प्रभूंच्या प्रभू, तुला धन्यवाद देतो परमेश्वर पिता. आज आम्हा प्रत्येकाला परमेश्वर पिता तुझ्या वचनाने परमेश्वर पिता तू स्थिर कर माझ्या देवा. हालेलुया. परमेश्वर पिता, हर एक पापापासून, हर एक शापापासून तू आम्हाला मुक्त कर माझ्या देवा. हालेलुया. परमेश्वर पिता, तुझं वचन सांगतं, आमची पापे लाखेसारखे जरी लाल असतील तरी बर्फासारखी शुद्ध करणारा तू आमचा परमेश्वर आहे. हर एक पापापासून, हर एक शापापासून, हर एक पिढीपासून, हर एक विकारापासून परमेश्वर पिता तू आज आमची मुक्तता कर माझ्या देवा. आणि परमेश्वर पिता, तुझा स्वर्गीय अनुग्रह परमेश्वर पिता आज आम्हा प्रत्येकावरती उतरू दे माझ्या देवा. हालेलुया. आज तुझा स्वर्ग उघडला जाऊ दे माझ्या देवा. हालेलुया. परमेश्वर पिता, आज आमच्या परिवाराचं तारण कर परमेश्वर पिता, आमच्या गावाचं तारण कर परमेश्वर पिता, आमच्या कलिसियाचं तारण कर परमेश्वर पिता, आमच्या देशाचं तारण कर परमेश्वर पिता. हालेलुया. तुला धन्यवाद देतो स्वर्गातल्या गौरवशाली बाप्पा. आम्हाला सर्व लागणारी गरज परमेश्वर पिता तुला ठाऊक आहे माझ्या देवा. आज ते सर्व आशीर्वाद परमेश्वर पिता आज तू आम्हाला दे माझ्या देवा. तुला धन्यवाद देतो स्वर्गातल्या गौरवशाली बाप्पा. तू महान परमेश्वर आहे माझ्या देवा. तुझी दया सनातन आहे परमेश्वर पिता माझ्या देवा.
परमेश्वर पिता आज तू आमच्याशी बोलला माझ्या देवा, त्याबद्दल तुझे आभार मानतो परमेश्वर पिता. हालेलुया. ठाऊक नाही परमेश्वर पिता आम्ही उद्याचा दिवस पाहू परमेश्वर पिता, पण माझ्या देवा आज तू आमची तयारी परमेश्वर पिता करून घे माझ्या देवा. आज सर्व पापे परमेश्वर पिता आज परमेश्वर पिता आम्हाला एक परमेश्वर पिता आठवण्यासाठी परमेश्वर पिता तू मदत कर माझ्या देवा. आज तुझ्या विरोधात परमेश्वर पिता आम्ही जे जे काही पाप केलं माझ्या देवा, तुला न आवडणाऱ्या गोष्टी केल्या परमेश्वर पिता माझ्या देवा, आज आम्ही प्रत्येकजण पापांची अपराधांची कबुली करतो माझ्या देवा. आणि परमेश्वर पिता आज तू आम्हा प्रत्येकाचं तारण कर माझ्या देवा. धन्यवाद येशू, धन्यवाद परमेश्वर पिता, धन्यवाद परमेश्वर पिता. तुमची प्रार्थना ऐकली तुझे आभार मानतो परमेश्वर पिता. धन्यवाद येशू. प्रार्थना ऐकली तू धन्यवाद देतो. प्रार्थना येशू प्रभूच्या नावात केली म्हणून पिता तू ऐक. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रियांनो काही चुकलं असेल क्षमा करा. महान परमेश्वर आहे. प्रियांनो ठाऊक नाही परमेश्वर कधी येईल. मी पहिल्या भागातच सांगितलं परमेश्वर प्रभू येशू आपला तयार आहे, फक्त त्या पित्याने थांबून ठेवलेला आहे. काय थांबून ठेवलेलं आहे त्याच्या मागेही काहीतरी कारण आहे. प्रभू येशू तयार आहे. एक पाय स्वर्गात आणि एक पाय पृथ्वीवर, या जगावरती पृथ्वीवर पाय आहे. परमेश्वर तयार आहे. फक्त त्या परमेश्वराची वाट पाहू इच्छितो आहे, तो मला जाण्यासाठी कधी आज्ञा देतो. आणि यासाठी परमेश्वर प्रभू येशू आतापर्यंत थांबून आहे की अजून कित्येक तरी लोक आहेत, अजून असे कित्येक तरी लोक आहे की त्यांचं तारण होणं गरजेचं आहे. कारण प्रभू येशूची इच्छा नाही आपला नाश व्हावा. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रभू येशूची इच्छा आहे ज्या ठिकाणी मी आहे त्या ठिकाणी तुम्ही असाल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि विश्वास ठेवतो परमेश्वर मग प्रत्येकासोबत आज रात्री बोलू, प्रार्थना करा. महान परमेश्वर आहे, तो दयाळू परमेश्वर आहे, तो राजांचा राजा प्रभूंचा प्रभू आहे. आणि खरंच ते प्रेम परमेश्वराने तुम्हाला आणि मला दिलं. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तुमच्या परिवारासाठी प्रार्थना करा, तुमच्या गावासाठी प्रार्थना करा. प्रियांनो तुम्ही ज्या कलिसियामध्ये आहे त्या कलिसियासाठी प्रार्थना करा. त्या कलिसियामध्ये जो देवाचा दास आहे त्या देवाच्या दासासाठी प्रार्थना करा. कार्य करणारा परमेश्वर आहे, पण परमेश्वर त्या दासाद्वारे आपल्या जीवनात कार्य करत असतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जसा एखादा आजारी व्यक्ती आहे, ठीक आहे, तो डॉक्टरद्वारे परमेश्वर कार्य करत असतो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. डायरेक्टली परमेश्वर येऊन तुम्हाला बरा करत नाही, त्या डॉक्टरद्वारे परमेश्वर कार्य करत असतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. कारण डॉक्टरांचा डॉक्टर आणि वैद्यांचा वैद्य तो माझा प्रभू येशू ख्रिस्त आहे, जो तुमचा आणि माझा आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. काही चुकलं असेल प्रियांनो तर क्षमा करा. प्रेज द लॉर्ड.